अधिक मासाबद्दल एवढे गैरसमज का आणि आजही अधिक मासाला काही ठिकाणी अशुभ महिना मानतात की हा जो अधिक मास आहे, अधिक मासाला खूप ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणतात. हा जर महिना तुम्ही बोलले अधिक मासाचा जर पवित्र महिना असेल तर ह्या महिन्यात मग शुभ कार्य का थांबवतात? ज्योतिषशास्त्री लोकांनी काय केलं की हे 11 दिवसांचे फरक एकत्र करून 3 वर्षापर्यंत थांबले आणि एक महिन्या इतका कालावधी तो होऊ दिला. मुस्लिम समाजाचं सुद्धा कॅलेंडर आहे, हिजरी नावाचं ते कॅलेंडर वापरतात. बरोबर. तर त्यांनी हा अधिक मास वगैरे काही मानलेला नाही. या वर्षी आलेली जी रमजान ईद आहे ही मागच्या वर्षीच्या रमजान ईद पेक्षा 1 वर्ष मागे असेल. की युरोपियन तत्ववेत्यांनी असं सांगितलं की 1500 वर्ष पूर्वीपासून हा अधिक महिना पाळण्याची पद्धत आहे. जगावरती राज्य आपणच केलेलं, ज्ञानाच्या बाबतीत असो नाही तर कुठल्याही बाबतीमध्ये असो. मग गुरुत्वाकर्षण वरून खालती पडण्याला म्हणायचं शास्त्रीय दृष्ट्या की खालून वर जाण्याला गुरुत्वाकर्षण म्हणायचं. तर या चॅलेंजला न्यूटन सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. या महिन्यात हे शुभ कार्य का थांबवलं जातं? विष्णू सहस्रनामासारखं एक दिव्य स्तोत्र आहे. भीष्माचार्यांनी हे स्तोत्र युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. बरोबर. तर या स्तोत्राचं खूप मोठं रहस्य आहे. हातातल्या सोन्याच्या कंकणाने श्रीमंती दिसत नाही, तर त्या हाताने तुम्ही दान किती देताय त्याने तुमची श्रीमंती दिसते. अधिक मास म्हटला जावयाचा महिना म्हटला जातो की या महिन्यात लेकीला जावयाला घरी बोलवतात, जावयाला दान धर्म करतात. अगदी बरोबर. तर हा जावयाची जी कॉन्सेप्ट आलेली आहे ही धर्मशास्त्रात आहे. आपल्याकडे जावयाला आणि आपल्या लेकीला लक्ष्मी नारायण स्वरूप मानलं जातं. बरोबर. आपले जावई जे असतात हे विष्णू स्वरूप म्हणजे नारायण स्वरूप आहेत. बरोबर. आणि आपली लेक जी असते ही लक्ष्मी स्वरूप आहे. मग आता मी आत्ता सांगितलं होतं तसं की हा विष्णूचा महिना. बरोबर. मग विष्णूच्या महिन्यामध्ये आपला हक्काचा माणूस जो असतो तो म्हणजे आपला जावई. श्रद्धा ही नेहमी अंधच असते. आज्ञा म्हणजे पण त्याच्यामध्ये ऑर्डरच सोडणे आणि उपदेशामध्ये पण ऑर्डरच सोडणे. पण उपदेशामध्ये आणि आज्ञेमध्ये एक छोटासा फरक आहे की उपदेशामध्ये कल्याणाची अपेक्षा आहे. अधिक मास व त्याबद्दल असलेले गैरसमज. अधिक मास म्हणजे काय? अधिक मास हा दर 3 वर्षानेच का येतो? अधिक मासात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य का करत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत आम्ही आजच्या भागात आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आहे वेदमूर्ती कौस्तुभ शास्त्री किशोर शास्त्री पाटणकर. हे तीर्थ त्र्यंबकेश्वर येथे राहतात आणि गेल्या 15 वर्षापासून यांनी वेद आणि शास्त्र याचा अभ्यास केलेला आहे आणि अजूनही ते त्यांचा अभ्यास करतायत. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा भाग. दादा नमस्कार, कसे आहात तुम्ही? छान, मस्त. आज आपला जो विषय अधिक मास बद्दल आपण बोलायला इथे आलेलो आहोत. तर मग मला सगळ्यात पहिले तुम्हाला हेच विचारायचं की अधिक मास म्हणजे 12 महिने जे असतात कंटिन्यू चालू, त्यात अचानक हा 13वा महिना येतो आणि हा दर 3 वर्षाने येतो. तर मग या महिन्याचं काय महत्व आहे आणि का हा महिना आलेला आहे? आपल्याला ह्या अधिक मासाबद्दलचं जे महत्व आहे हे 2 प्रकारांमध्ये बघता येईल. एक पुराणाच्या मध्ये काय याची माहिती आहे असं पण बघता येईल आणि खगोलशास्त्रीय काय माहिती याच्याबद्दल आहे हे पण बघता येईल. अच्छा. आपण पहिल्यांदा पुराणामध्ये याची काय माहिती आहे याचा पहिले विचार करूया. अधिक मास म्हणजे 12 महिने जे असतात चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत. बरोबर. तर या 12 महिन्यांच्या व्यतिरिक्त 3 वर्षानंतर येणारा हा अधिक मास आहे. तर हा का येतो? तर याच्याकरता सिद्धांत शिरोमणी नावाच्या एका आपल्या ग्रंथामध्ये भास्कराचार्यांनी एक वचन दिलेलं आहे. अच्छा. चांद्रमासो असंक्रांत, म्हणजे संक्रांत जी असते ही ज्या महिन्यामध्ये होत नाही त्या महिन्याला अधिक मास म्हणावं. मग आता आपल्याला जी संक्रांत माहिती असते ही साधारणपणे एकच संक्रांत माहिती असते, बरोबर ना? मकर संक्रांत. मकर संक्रांत, बरोबर. पण हा संक्रांतीचा जो विचार आहे हा फक्त तेवढ्या मकर संक्रांती पुरता नाहीये. 12 महिने जे आपल्याकडे आहेत त्या प्रत्येक महिन्यात एक संक्रांत होत असते. अच्छा. संक्रांत या शब्दाचा पहिल्यांदा आपण जर का शास्त्रीय दृष्ट्या किंवा व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला
तर क्रम असा एक धातू त्याच्यामध्ये वापरलेला आहे. क्रम याचा अर्थ पाणिनीय धातू पाठामध्ये याचा अर्थ दिलेला आहे की पादविक्षेप हा पादन्यास, याचा अर्थ चक्कर मारणे किंवा फिरणे असा त्याचा एक मराठीमध्ये अर्थ लावता येईल. ओके. पादन्यास हा पादविक्षेप हा. मग आता या क्रमाचं कर्मणी भूतकाळ साधक धातू साधित विशेषण जेव्हा केलं जातं तेव्हा त्या क्रमाचंच क्रांत असं रूप तयार होतं. आणि या क्रांतला जेव्हा सम असा उपसर्ग जोडला जातो तेव्हा त्याचा पूर्ण शब्द तो तयार होतो संक्रांत. अच्छा. मग आता ही जी संक्रांत आहे ही संक्रांत दर महिन्यामध्ये होते असं मी आता आपल्याला म्हणले. बरोबर. चैत्र महिन्यामध्ये होते, वैशाख महिन्यामध्ये होते. पण असा कालावधी जेव्हा येतो की जेव्हा संक्रांत झालेली नाहीये, ज्या महिन्यामध्ये संक्रांत झालेली नाहीये सूर्याची, म्हणजे सूर्याने राशी प्रवेश केलेला नाहीये. एकंदरीत 12 राशी आहेत आपल्याकडे. मग या प्रत्येक राशीमध्ये सूर्य दर महिन्याला प्रवेश करतो. सूर्याची गती साधारण 1 महिन्याची मानली जाते. मग आता सूर्य ज्या राशीमध्ये ज्या महिन्यामध्ये प्रवेशच करत नाही त्या महिन्याला आपल्याकडे अधिक मास म्हणण्याची परंपरा आहे. अच्छा. म्हणजे 2 महिन्यांच्या मध्ये जेव्हा सूर्याचा राशी प्रवेश झालेला नसतो त्याला संक्रांत असं म्हणायचं. एक गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांचं सुद्धा या संबंधामध्ये एक वचन आलेलं आहे. गर्गाचार्य असं म्हणतात की अमावस्या द्वयम यत्र सूर्य संक्रांतिवर्जितम अधिमासस्य विज्ञेयो मास शुद्धाक्य उत्तरः. याचा अर्थ 2 संक्रांतीच्या मध्ये कुठलाही राशी प्रवेश झालेला नाही सूर्याचा, त्या पिरियडला त्या कालावधीलाच अधिक मास असं म्हणावं. आणि हे दर बरोबर 3 वर्षातून आपल्याला हा अधिक मास आलेला बघायला मिळतो. अच्छा. मग आता ज्या महिन्यासोबत संक्रांत झालेली नाही त्या महिन्याला आपण अधिक मासाचं नाव जोडलेलं असतं. म्हणजे आता या वेळेला जो अधिक मास आलेला आहे हा ज्येष्ठ महिन्यासोबत आलेला आहे. तसं मागच्या वेळेला 3 वर्षापूर्वी जो अधिक मास आला होता हा श्रावण महिन्यासोबत आलेला होता. बरोबर. मग आता या वेळेला जो अधिक मास जो आलेला आहे हा ज्येष्ठ महिन्याबरोबर आलेला आहे. त्याच्यामुळे त्या ज्येष्ठ महिन्याला म्हणताना सुद्धा अधिक ज्येष्ठ असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. अच्छा. अधिक याचाच अर्थ प्लस प्लस साठीच आपण अधिक असा शब्द वापरतो. बरोबर. मग हा ज्येष्ठ महिना जो आहे तर या वर्षामध्ये हा ज्येष्ठ महिना अधिक आलेला आहे म्हणजे जास्त आलेला आहे, म्हणून त्याला अधिक ज्येष्ठ असं म्हणण्याची पद्धत आहे. आणि ज्येष्ठ महिना हा अधिक महिना झाल्यानंतर सुद्धा पुढे कंटिन्यू चालू राहील. मग तो जो ज्येष्ठ आहे त्याला शुद्ध ज्येष्ठ किंवा शुद्ध मास असं निजमास म्हणण्याची पण त्याला पद्धत आहे. अच्छा. असा म्हणजे ज्येष्ठाची फोड गेलेली या महिन्यात. कारण ज्येष्ठ महिना डबल आला. बरोबर. थोडक्यात आपल्याला इंग्रजी कॅलेंडर नुसार जर का विचार केला तर जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये संक्रांत झाली पण मार्च महिन्यात संक्रांत झालेलीच नाहीये. मग मार्च महिना 2दा येईल. पण मग ही जी सायकल आहे तुम्ही सांगितली ही दर 3 वर्षाने 3 वर्षात रिपीट होते. हा जो महिना आहे ना दादा अधिक मास हा म्हणजे बऱ्याच लोकांना न समजणारा विषय आहे. म्हणजे अधिक मास बद्दल लोकांना खूप साऱ्या भ्रांती आहेत, खूप साऱ्या त्यांना गैरसमज आहेत लोकांना. तर आज आपण तुमच्या माध्यमातून लोकांना आपल्याला तेच सांगायचंय की ह्या महिन्यात कुठले गैरसमज तुम्ही पाळू नका किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे हे आपण आज सांगणार आहे. तर मला एक सांगा की हा जर महिना तुम्ही बोलले अधिक मासाचा जर पवित्र महिना असेल तर ह्या महिन्यात मग शुभ कार्य का थांबवतात किंवा जसं लग्न थांबवतात तर यामागे काय कारण आहे? त्याकरता सुद्धा आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही वचनं बघायला मिळतात. सर्वप्रथम पहिला जो आपला प्रश्न होता त्याच्यातला एक मुद्दा माझा सुटला आता बोलताना, तर तो मी पहिले सांगतो की आपल्याला खगोलशास्त्रीय पण विचार याचा करायचा आहे. मी जी बाजू मांडली ही धर्मशास्त्राच्या दृष्टीने मांडली. तर खगोलशास्त्रीय याच्यामध्ये काय बदल होतो, कारण आजचं युग हे विज्ञान युग आहे. आजकाल मुलांना धर्म सांगताना विज्ञानाची सांगड घालून सांगावा लागतो, त्याशिवाय मुलांना ते रुचत नाही, पटत नाही. बरोबर. तर याच्या मागे सुद्धा विज्ञानाची भूमिका आहे. कसं होतं की सूर्याची आणि चंद्राची एक गती ठरलेली आहे, ही खगोलशास्त्रीय सगळा हा विचार आहे. बरोबर. तर सूर्याची जी गती आहे ही एका बिंदूपासून सुरुवात केल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा करून पुन्हा त्या बिंदूपर्यंत यायला साधारण 365 दिवस लागतात. ते आपलं पूर्ण वर्ष असतं. बरोबर. पण चंद्राचं तसं नाहीये.
चंद्राची गती पूर्ण होण्याकरता एका बिंदूपासून चंद्राने सुरुवात केली की पुन्हा त्या बिंदूपर्यंत यायला चंद्राला 354 दिवस लागतात. अच्छा. मग आता चंद्राचे 354 दिवस आणि सूर्याचे 365 दिवस, बरोबर. या दोन्हीमध्ये पडणारा जो 11 दिवसांचा फरक आहे, हम्म. हा 11 दिवसांचा फरक दरवर्षी घडतो. दरवर्षालाच तो फरक पडत जातो. बरोबर. मग आपल्या शास्त्रकारांनी, ज्योतिषशास्त्री लोकांनी काय केलं की हे 11 दिवसांचे फरक एकत्र करून 3 वर्षापर्यंत थांबले आणि एक महिन्या इतका कालावधी तो होऊ दिला. साधारण 30 दिवस 33 दिवस असे होतात. बरोबर. मग ते सगळे मर्ज करून तो अधिक महिना आपल्या लोकांनी स्वीकारला. अच्छा. म्हणजे थोडक्यात हा जो कालावधी आहे हा टाइम मॅनेजमेंटचा कालावधी आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय होतं की आपले जे काही सणवार आहेत हे कुठेही पुढे मागे झालेले बघायला मिळत नाही. बरोबर आहे. भाद्रपद मास आला की गणपती आहेच आहे, अश्विन मास कार्तिक मास आला की नवरात्र आहेच आहे, पुढे दिवाळी आहेच आहे, श्रावण महिना आले की श्रावणामध्ये व्रतवैकल्य आहेच आहे. त्याच्यामुळे ते टाइम मॅनेजमेंट जे आपल्याकडे केलं जातं ते या अधिक मासाचा आपण स्वीकार केला असल्यामुळे ते आपल्याला बघायला मिळतं. ती आपली वेळ पुढे मागे होत नाही. कधी तुम्ही बघा कुठल्याही ऋतूमध्ये बदल होत नाही. मग ज्या ऋतूमध्ये जे सण येतात ते बरोबर त्याच ऋतूमध्ये येतात. तसं मुस्लिम समाजाचं सुद्धा कॅलेंडर आहे, हिजरी नावाचं ते कॅलेंडर वापरतात. बरोबर. तर त्यांनी हा अधिक मास वगैरे काही मानलेला नाहीये. मग त्यांच्या बाबतीत कसं होतं की त्यांचे जे काही सणवार आहेत हे दरवर्षी एक महिना मागे जातात. म्हणजे या वर्षी आलेली जी रमजान ईद आहे ही मागच्या वर्षीच्या रमजान ईद पेक्षा 1 वर्ष मागे असेल. बरोबर. म्हणजे कॅलेंडर मध्ये आपण तपासलं तरी लगेच समजेल. त्याच्यामुळे त्यांच्या सणवार जे आहेत हे दरवेळेला एक महिना मागे जातात. मग हे टाइम मॅनेजमेंट करता येत नाही. मग आपल्या थोर ऋषी मुनींनी अगदी सूक्ष्म विचार करून बारकाईने हे सगळं पंचांगाचं गणित आपल्याकरता आखलं. त्याच्यामुळे हा खगोलशास्त्रीय सुद्धा बदल आपल्या लोकांनी तो बरोबर साधून आपल्याला हे सगळं सणवार व्रतवैकल्य हे त्या वेळेला आनंद त्याचा साजरा करण्याकरता मिळतो. म्हणजे हे जे ऋषी मुनींनी तुम्ही सांगितलं, ही जी ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी ठेवला. हे लोक वैज्ञानिकच आहे, मी त्यांना वैज्ञानिकच मानतो की त्यांनी ह्या शास्त्राचा अभ्यास करून, खगोलशास्त्राचा अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी की जो शेड्यूल पण डिस्टर्ब नको व्हायला पूर्ण वर्षभराचं, आणि 3 वर्षानंतर येणारा हा अधिक मास पण साजरा व्हायला पाहिजे, तर त्या हिशोबाने त्यांनी केलं. ते वा, खूप छान माहिती. तुम्हाला सांगू का, हे कसं आहे की आता काही जण विचारतात की मग आता हे तुमचे जे काही सणवार असतील किंवा आता समजा हा अधिक महिन्याचाच आपला विषय चालू आहे, तर अधिक महिन्याविषयी समजा असं कोणी विचारतात की अधिक महिना कधीपासून चालू झाला, याला किती वर्षांचा इतिहास आहे. तर याच्याकरता युरोपियन तत्ववेत्यांनी त्यांचा विचार मांडला की युरोपियन तत्ववेत्यांनी असं सांगितलं की 1500 वर्ष पूर्वीपासून हा अधिक महिना पाळण्याची पद्धत आहे. म्हणजे त्यांनी खगोलशास्त्रीय सांगितलं. पण आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये एक ज्योतिषशास्त्रामधलं मूर्धन्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे शंकर बाळकृष्ण शास्त्री दीक्षित यांनी ज्योतिषशास्त्रावरती, खगोलशास्त्रावरती प्रचंड अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी जे काही प्रयोग मांडलेले आहेत हे वेदकालापासून अर्वाचीन काळापर्यंत हे सगळे प्रयोगाने सिद्ध केलेले आहेत. भारतीय ज्योतिषशास्त्र नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये युरोपियन तत्ववेत्यांचं जे मत आहे की 1500 वर्ष जुना हा सगळा कालावधी असेल की तेव्हापासून हे सगळं सुरू झालं, तर त्यांनी हे त्यांचं मत खोडून काढलेलं आहे. अच्छा. तर या शंकर बाळकृष्ण शास्त्री दीक्षित जे आहेत त्यांनी त्याचा अभ्यास करून प्रयोगांती हे सिद्ध केलेलं आहे की हे सगळं म्हणजे कर्म आहे किंवा व्रतवैकल्य आहेत किंवा हा अधिक मास वगैरे जे सगळं आहे हे 5000 वर्ष जुनं आहे. हा, हे सगळी संस्कृती जी आपली आहे ही साधारण 5000 वर्ष जुनी सगळी आपण जोपासतो आहोत. विचार करा की एवढी जुनी संस्कृती आज तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर. तर हे म्हणजे आपल्या ऋषींचं केवढं मोठं त्याच्यामध्ये काम आहे. आणि
असं म्हटलं जातं की नालंदा सारखं विद्यापीठ हो. या मुघलांनी जेव्हा आक्रमण आपल्यावरती केलं किंवा इंग्रजांनी आक्रमण आपल्यावरती केलं, खरंय. तेव्हा ते सगळं पेटवलं गेलं. तिथले सगळे धर्मग्रंथ, शास्त्राच्या वरती अभ्यासलेले धर्मग्रंथ हे जाळले गेले. हम्म. कितीतरी महिने तिथली आग विझलेली नव्हती. एवढी पूर्ण ग्रंथ संपदा आपली या मोगलांनी आणि ब्रिटिश लोकांनी नष्ट केलेली आहे. हम्म. म्हणजे असं म्हणतात की साधारण 90% आपले ग्रंथ हे या लोकांनी जाळलेले आहेत. बरोबर आहे. आणि आता आपल्या हातात जे काही मिळतंय हे केवळ मात्र एक 10-15% फक्त शिल्लक राहिलेलं आहे. मग त्या 10-15% सुद्धा एवढं म्हणजे खोलवर बरोबर ज्ञान आहे, ज्ञान आहे. आपल्याला मिळतं. जगाला म्हणजे पुरेल एवढं नॉलेज. जगावरती राज्य आपणच केलेलं, ज्ञानाच्या बाबतीत असो नाही तर कुठल्याही बाबतीमध्ये असो, खरंय. आपणच जगावरती राज्य केलेलं आहे. खरंय. आणि त्यामध्ये हे त्रिवार सत्य आहे. अहो, न्यूटन सारखा शास्त्रज्ञ झाडाच्या खालती बसून जेव्हा हातामध्ये फळ पडतं तेव्हा ते फळ पडल्यानंतर न्यूटन सारखा शास्त्रज्ञ म्हणतो की याला गुरुत्वाकर्षण म्हणायचं. बरोबर आहे. पण आपलं शास्त्र न्यूटनला उलटा प्रश्न करतंय. आपली फिलॉसॉफी न्यूटनला प्रश्न उलटा असा करते की फळ झाडावरून खालती पडलं याला तुम्ही गुरुत्वाकर्षण म्हणता, पण आमचा उलटा प्रश्न असा आहे की हे फळ झाडावर गेलं कसं. हम्म. आपलं शास्त्र असं म्हणतं की खालून वर जाणे. बरोबर. म्हणजे आपल्या ज्या काही संकल्पना आहेत या थोड्याशा चुकीच्या होतात. की बरोबर. खालून वर जाणे, झाडावरती फळ आहे हे मान्य आहे, पण मग ते झाडावरती फळ आलं कसं, बरोबर. तर त्याला सगळी रसना जी आहे ही मुळापासून वर गेली. मग गुरुत्वाकर्षण वरून खालती पडण्याला म्हणायचं शास्त्रीय दृष्ट्या की खालून वर जाण्याला गुरुत्वाकर्षण म्हणायचं. तर या चॅलेंजला न्यूटन सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. हे आपल्याला तर मान्य करावंच लागेल खरंय. की नुसतं झाडावरून फळ पडलं म्हणून त्याला गुरुत्वाकर्षण म्हणायचं. बरोबर. हा एकांगी विचार झाला, अर्धवट विचार झाला. बरोबर आहे. पण ते झाडावरती फळ गेलं कसं याचा देखील विचार करणं तितकंच आवश्यक आहे. आणि आपली फिलॉसॉफी जी आहे, आपलं जे काही भारतीय शास्त्र आहे, या फिलॉसॉफीनी इतका हा बारीक विचार केलेला आहे खरंय. की ज्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना म्हणजे फायदा होतो. किंवा जे काही आपल्याला मनुष्याचं मनुष्यत्व आहे हे आपल्या सगळ्या ऋषी मुनींची आणि शास्त्र जपणाऱ्या लोकांची ही आपल्यावरती असलेली कृपा आहे. वा वा. तुम्ही जे सांगितलं, आता तुम्ही अधिक मासाबद्दल एवढं फोड करून जी माहिती दिली, तर आता तुम्ही सांगितलं की 5,000 वर्षापूर्वी ह्या सगळ्या घटना लिहून ठेवलेल्या आहे किंवा हे पंचांग जे आहे त्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. पण मग लोक अधिक मासाबद्दल एवढे गैरसमज का, आणि आजही अधिक मासाला काही ठिकाणी अशुभ महिना अशुभ मानतात, मानतात. तर यामागे त्याला कसं काय आहे कारण आहे? की काही ठिकाणी म्हणजे या अधिक मासाची वेगवेगळी नावं आहेत. आणि जसं मी तुम्हाला हं, आधी हं. जो प्रश्न विचारला होता हो. की या महिन्यात हे शुभ कार्य का थांबवलं हो. जातं? याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण जी चर्चा करतो आहोत ही सगळ्या आपल्या थोर ऋषीमुनींनी किंवा शास्त्रकारांनी आपल्याकरता जी काही शास्त्राची रचना करून ठेवलेली आहे. बरोबर. तर याच्याकरता सुद्धा म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याच्याकरता सुद्धा त्याच्यामध्ये संपूर्ण विवेचन हे त्यांनी करून ठेवलेलं आहे की या महिन्यात काय करावं, काय नाही करावं. तर याकरता विवाह किंवा मुंज म्हणजे उपनयन किंवा वास्तुशांत, गृहप्रवेश यासारखी कर्म करू नये. अच्छा. कारण या कालावधीमध्ये निष्काम कर्माला महत्व आहे. ओके. निष्काम कर्म याचा अर्थ काय की ज्या कर्मामागे आपली कुठलीही भावना नाही, म्हणजे काही फळ मिळण्याची भावना नाही. की आपण जसं म्हणतो की अमुक एक मी पूजा करतो पण ही पूजा केल्यानंतर मला काहीतरी फळ मिळायला हवं. मग अशी भावना ठेवून जे काही कर्म करायचं असतं ते या कालावधीमध्ये करायचं नाही. अच्छा. त्याकरता 12 महिने दिलेले आहेत. अच्छा. 12 महिने आपल्याला व्रतवैकल्य करत असताना सकाम कर्म सुद्धा करण्याची परवानगी आहे. पण बरोबर. या कालावधीमध्ये अधिक महिन्यामध्ये ती परवानगी दिलेली नाहीये. कारण हा जो अधिक महिना आहे हा केवळ उपासनेकरता सांगितलेला आहे. अच्छा. निष्काम कर्म म्हणजे जे काही मी करेल हे भगवंताकरता करेल, भगवंताला समर्पित भावनेने करेल. जे काही आहे ते फक्त देवासाठी करेल. म्हणजे परमेश्वर प्रीत्यर्थम, याचा अर्थ देवाची प्रीती व्हावी, देवाला आनंद व्हावा, याकरता मी जे काही करेल ते कर्म या कालावधीमध्ये करेल. त्यामुळे या कालावधीमध्ये सकाम कर्म करू नये आणि अनन्यगतिक कर्म करता येत नाही. म्हणजे अनन्यगतिक कर्म या कालावधीमध्ये केलेली चालतात. म्हणजे ज्या कर्माला
पुढे गती नाहीये. अच्छा. म्हणजे एखाद्या लहान बाळाचा जन्म झाला तर जन्म झाल्यानंतर काही आपल्याकडे संस्कार सांगितलेले बरोबर. आहेत, जसं नाव जातकर्म वगैरे असे हो, संस्कार हो. करावे लागतात. तर मग हे करायला आपल्याकडे परवानगी आहे. जसं एखादी व्यक्ती मरण पावली तर व्यक्ती मरण पावल्यानंतर जे काही क्रियाकर्म आपल्याकडे करतात तर बरोबर. हे सगळं करायला परवानगी आहे. कारण त्याला पुढे दुसरा कालावधी नाही. त्याला जेव्हा ती गोष्ट घडलेली आहे त्याला त्या गोष्टीमध्येच सगळं कर्म करण्याकरता तो कालावधी सांगितलेला आहे. मग तेव्हा अधिक मास जरी असला तरी सुद्धा आपल्याकडे विरोध केलेला नाहीये. बरोबर. फक्त जे काही कर्म या कालावधीमध्ये करावं लागतं हे मात्र निष्काम कर्म करावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर मग आपण त्याच्यामध्ये जपजाप्य करू शकतो किंवा विष्णूचा हा महिना आहे त्याच्यामुळे मग विष्णू सहस्रनामासारखा एक दिव्य स्तोत्र आहे. मी ऐकलंय की भागवत पारायण पण करायला पाहिजे. भागवताचं पारायण, भागवत श्रवण आपण या कालावधीमध्ये करू शकतो. कारण मी आता सांगितलं तसा हा विष्णूचा महिना आहे. बरोबर. मग श्रीकृष्ण विष्णूचाच अवतार आहे त्याच्यामुळे बरोबर. भागवत आपण श्रवण करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर गीता आपण पठण करू शकतो. म्हणता येत नसली तर श्रवण करू शकतो. विष्णू सहस्रनामासारखं एक दिव्य स्तोत्र आहे. भीष्माचार्यांनी हे स्तोत्र युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. बरोबर. तर या स्तोत्राचं खूप मोठं रहस्य आहे. तर विष्णू सहस्रनामाचं स्तोत्राचं पठण आपण करू शकतो. पठण करता येत नसलं तर कमीत कमी श्रवण करू शकतो. आजकाल युट्यूब वरती हे सगळं उपलब्ध आहे. आपण हे श्रवण करू शकतो. आणि अगदीच काही करणं शक्य नसलं, समजा आपल्याकडे कामाचा व्याप आहे, आपल्याकडे अजिबात वेळ होत नाही, हे काही करायला देवाकडे बघायलाही वेळ होत नाही कोणाला समजा, तर कमीत कमी आपल्याला दिवसभरामध्ये जे काही 5-10 मिनिटं 15 मिनिटं मिळत असतील त्या कालावधीमध्ये नुसता नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा जप आहे. बरोबर. हा एवढा जप जरी केला तरी सुद्धा या जपात सुद्धा खूप सामर्थ्य आहे. तर जास्तीत जास्त लाभ आपण निष्काम कर्म करण्यासाठी या कालावधीचा घ्यायला हवा. अच्छा. कारण की इतर महिन्यांमध्ये आपल्याला सकाम कर्म करायला परवानगी आहेच आहे, पण हा एकच महिना असा येतो, तोही 3 वर्षातून एकदा येतो. बरोबर. तेव्हा आपल्याला भगवंताने हे सूचित केलेलं आहे की या कालावधीमध्ये तुम्ही सकाम कर्म न करता निष्काम कर्म करा, समर्पित भावनेने करा. बरोबर. मग त्याचा आपण देखील तेवढा लाभ घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्या काही उपासना पद्धती आहेत आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार जास्त व्रतवैकल्य करत असताना उपास तपास करायला आपल्याकडे शास्त्राने अडवणूक केलेली नाही. बरोबर. शरीर धर्मं कुरुधर्म साधनम असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणजे असं कंपल्शन नाहीये. अत्याचार नाही सांगितलेले बरोबर. आपल्याकडे कुठल्याच व्रताचे. म्हणजे तुम्ही अगदी निर्जला एकादशी करा, पण ती निर्जला एकादशी जर तुम्हाला प्रकृतीला साथ देत नसेल तर अजिबात आपल्याकडे तसं करा म्हणून सांगितलेलं नाहीये. बरोबर. शरीराचं रक्षण करा पहिले. शरीराचं रक्षण करून तुम्हाला जे काही करणं शक्य आहे ते आपण नक्की केलं पाहिजे. तर म्हणजे जशी मान्यता आहे लोकांची, लोक बोलतात की अशुभ महिना, असं काही अजिबात नाहीये. असं नाही. काही कारण आहे त्यामागे, जसं तुम्ही सांगितलं आता की त्या हिशोबाने की तुम्ही की भौगोलिक त्याच्यामध्ये बदल होतात. आणि लग्न कार्यांच्या बाबतीत वगैरे कसं होतं की सूर्याने राशी प्रवेश केलेला नाहीये बरोबर त्या महिन्यामध्ये. बरोबर. आणि आपल्याकडे लग्न करताना किंवा मुंज करताना, उपनयन करताना मुहूर्त काढण्याची पद्धत आहे ना. बरोबर. वास्तुशांती आपण मुहूर्त वगैरे बघून करतो. बरोबर. मग जेव्हा गुरुचा असतो किंवा शुक्राचा असतो तर हे सगळे ग्रह सुद्धा मुहूर्त शास्त्रामध्ये मुख्य ग्रह मानलेले आहेत. अच्छा. सूर्यासारखा ग्रह हा मुख्य मानलेला आहे. हं. मग सूर्य राशी प्रवेश करत नाही, त्याची संक्रांत होत नाही, त्याच्यामुळे या कालावधीमध्ये मुहूर्त उपलब्ध नसतात. अच्छा. म्हणजे ह्या महिन्यामध्ये मी असं ऐकलंय की तुम्ही कुठलीही गोष्ट करा या महिन्यात, तुम्ही जे कर्म कराल त्याचं तुम्हाला फळ हे निश्चित. इतर वेळेपेक्षा जास्त जास्त मिळतं. आहे, बरोबर आहे. अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलं जातं. तर ते तुम्ही जे आता मला विचारलं तर त्याकरता ही उक्ती योग्य आहे. कारण मी आता सांगितलं तसं की या कालावधीमध्ये भगवंतानेच सांगितलेलं आहे की निष्काम कर्म करा. बरोबर. मग ते अगदी थोडं जरी केलं पण ते इथून केलं, मनापासून केलं, तर त्याचं फळ हे द्विगुणित सांगितलेलं आहे. ओके. त्यातल्या त्यात एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन जर का काही उपासना केली, ध्यानधारणा केली, जपजाप्य काही केलं तर त्याचं फळ म्हणजे अनन्यसाधारण आहे. अच्छा. असंही अधिक मासाच्या व्यतिरिक्त 12 महिने जे आहेत आपल्याकडे, तर त्या 12 महिन्यांमध्ये सुद्धा तीर्थक्षेत्राचं महत्व आहेच आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या साध्या ठिकाणी तुम्ही एखादा जप करा आणि तोच जप तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन करा तर त्याचं फळ हे इतर वेळेला सुद्धा दुप्पट सांगितलं जातं, द्विगुणित होतं ते. बरोबर. मग आता हा तर अधिक महिना आहे. बरोबर. अधिक महिन्यामध्ये
अजून अधिक होईल. अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे त्यापेक्षाही दुप्पट होईल. बरोबर आहे, बरोबर. आणि आपल्याकडे त्र्यंबकेश्वर सारखं पावन क्षेत्र आहे. आपल्या संपूर्ण भारतामध्ये भारताची आपली राजधानी दिल्ली म्हणून ओळखली जाते. आपल्या भारताचं कॅपिटल जे आहे ते दिल्ली आहे. बरोबर पण धार्मिक क्षेत्रामध्ये 2 कॅपिटल आहे असं मी म्हणतो. बरोबर. धार्मिक क्षेत्रामध्ये 2 राजधानी आहेत. ते म्हणजे एक आहे काशी आणि दुसरं आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर सारख्या पावन क्षेत्री जर का जाऊन आपण नुसतं तीर्थस्नान जरी केलं तिथे गोदामाईच्या तीरी, तरी सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे स्वर्ग प्राप्ती असल्यासारखं फळ आहे. बरोबर. त्याच्यामुळे जरूर लाभ या कालावधीमध्ये आपल्या लोकांनी घ्यायला हवा. बरोबर. आणि या काळामध्ये जर समजा एखाद्याचा मृत्यू होत असेल अधिक महिन्यामध्ये, किंवा अधिक महिन्यात एखाद्याचा जन्म होत असेल, तर त्याला काय महत्व आहे जन्म आणि मृत्यूला? हो. याच्यात कसं आहे की जन्म आणि मृत्यूच्या वेळेला म्हणजे अधिक मास चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये काही भेद होत नाही. जन्म जर का झाला तर त्या काळाचं पंचांग काय म्हणतं, म्हणजे त्यावेळेची तिथी काय चालू आहे, त्यावेळेचं नक्षत्र काय चालू आहे, बरोबर, यानुसारच त्या बाळाची कुंडली तयार होणार आहे. बरोबर. आणि सेम एखादी व्यक्ती जर का मृत्यूमुखी पावली तर त्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा त्यावेळेचं पंचांग काय म्हणतं बरोबर. याच्यावरती सगळं पुढचं अवलंबून असतं. म्हणजे अधिक मासावर त्याचा तसा काही परिणाम? फरक पडत नाही. ओके. फक्त काही तांत्रिक गोष्टी, एखाद्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला ओके, तर तांत्रिक गोष्टी म्हणजे धार्मिक विधी करत असताना जर का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर थोडाफार बदल होतो. पण तो पूर्ण वर्षामध्ये अधिक मास जेव्हा येतो तेव्हा तो बदल सांगितलेला आहे. बरोबर. पण तो कर्मकांडातला विषय आहे. पूर्ण वर्षाचे आपल्याकडे पिंडदान, एखादी व्यक्ती जेव्हा वारते बरोबर. तेव्हा ती व्यक्ती वारल्यानंतर तेवढ्या पुरतं ते श्राद्ध कर्म नसतं, ते पिंडदान वगैरे जे असतं हे बरोबर. फक्त तेवढ्या पुरतं नसतं. तर आपल्याकडे पूर्ण वर्षभर त्याचं श्राद्ध कर्म सांगितलेलं आहे. बरोबर. मग आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू समजा आजची तारीख समजा 1 तारीख आहे, तर 1 जानेवारीला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता त्याचं वर्ष श्राद्ध कधी होईल? पुढच्या वर्षी 1 जानेवारीला त्याचं वर्ष श्राद्ध येईल. म्हणजे हे इंग्लिश कॅलेंडर नुसार मी सांगतो. बरोबर. आपल्याला श्राद्ध बघताना तिथीच बघायला लागेल. बरोबर. तर पण 1 तारीख समजा आपण धरली तर या संपूर्ण 1 जानेवारी 2026 ते 1 जानेवारी 2027 या पूर्ण कालावधीमध्ये जर मध्ये एखादा अधिक मास येत असला, अच्छा, तर त्या अधिक मासाचं सुद्धा एक विशेष पिंडदान सांगितलं जातं. अच्छा. हा, मग ते पूर्ण महिन्यांमध्ये 12 महिन्यांच्या ऐवजी 13 महिने होणार ना. बरोबर, मग बरोबर. हा कालावधी साधण्याकरता आपल्याकडे ते पिंडदान करावं लागतं. ओके. पण हा कर्म मार्गातला थोडासा विचार आहे, तो बदल त्या बाबतीत फक्त करावा लागतो. ओके. पण एखाद्याचा जन्म अधिक महिन्यात झाला किंवा एखाद्याचा मृत्यू अधिक महिन्यात झाला तर त्याने काही विशेष फरक पडत नाही. बरोबर. तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की या महिन्यामध्ये आपण जे पण उपासना करू, जे पण व्रतवैकल्य करू, त्याचं तुम्हाला द्विगुण फळ मिळतं. तर मग अशा काही उपासना आहेत का, असे काही व्रतवैकल्य आहेत का या महिन्यात जे लोकांनी आवर्जून करायला पाहिजे? हो, आहे ना. त्याच्यामध्ये आता कसं थोडं आहे की याचं म्हणजे मला आहे ना थोडं डीप ऐकायचं आहे आणि थोडंसं पुराणांचं याला एक रेफरन्स देऊन आम्हाला तुम्ही सांगा. याच्यामध्ये कसं आहे की अधिक मासामध्ये अधिक मासाचं एक महात्म्य आहे. त्या अधिक मासाच्या महात्म्याची एक पोथीच मिळते. ओके. तर त्या महात्म्याचं पठण करणं हे उत्तम सांगितलेलं आहे. अच्छा. हा, त्याच्यामध्ये मग अधिक मासाविषयी सगळी माहिती आलेली आहे. अधिक मासाबद्दलच ते अधिक मासाचंच ते महात्म्य असलेला तो ग्रंथ आहे. अच्छा. तर त्याचं पारायण करावं. ओके. त्याचा मग पारायणाचा पण विधी दिलेला आहे की त्यात म्हणजे जसं आपण गुरुचरित्राचं वगैरे पारायण करतो तसं त्या अधिक मासाच्या महात्म्याचं सुद्धा पारायण जे आहे त्याचा एक विधी दिलेला आहे की रोज किती अध्याय म्हणावे किंवा किती अध्यायांचं ते पारायण करता येतं, किती दिवसांचं करता येतं, असा एक तो विधी दिलेला आहे. बरोबर. तर हा अधिक मासाच्या महात्म्याचा एक पारायणाचा भाग आपण करू शकतो. आणि त्यासोबतच जसं आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की विष्णू सहस्रनाम म्हणा, बरोबर, किंवा श्रीमद भागवताचं श्रवण करा आणि भगवद्गीतेचं पठण करा. हे जास्तीत जास्त या कालावधीमध्ये करायला हवं. आणि या कालावधीमध्ये विशेष करून दानाला महत्व आहे. हा, मी तुम्हाला तेच विचारणार होतो की कुठल्या प्रकारचे दान करण्याला याला जास्त महत्व आहे. अपूप दान देण्याची पद्धत या कालावधीमध्ये आहे. अपूप दान याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये अनारसे येतात.
अच्छा, अनारस्यांचं दान या कालावधीमध्ये देतात. बरोबर. अनारस्यांसोबतच बत्तासे पण दान हो. द्यायची पद्धत आहे. थोडक्यात ज्या पदार्थाला असे होल दिसतात असा पदार्थ दान स्वरूपामध्ये देता येतो. अच्छा, तर मग त्याच्यामध्ये अनारस्यांचं दान देता येतं, बत्तास्यांचं दान देता येतं. आजकाल ते म्हैसूर पाक वगैरे जे येतं त्याचं दान देतात. तर दानाचं महत्व आहे. हम्म, दानामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. अन्नदान करता येतं, वस्त्रदान करता येतं. हे सगळे प्रकार वेगळे त्या दानांच्या बद्दल आहेत. बरोबर. फक्त दान ही जी संकल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे ही ज्या पद्धतीने सांगितलेली आहे, आजकाल लोक त्या पद्धतीचा अवलंब न करता थोडंसं वेगळ्या चष्म्यातून दानाकडे बघतात. बरोबर. आपल्याकडे असं सांगितलं जातं की दान आपण जर का उजव्या हाताने दिलं तर ते डाव्या हाताला सुद्धा कळायला नको, खरंय. इतकी त्याची गुप्तता ठेवायला हवी. बरोबर. दानाचं महत्व खूप सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराज जे आहेत गोंदवल्याचे, तर त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीने दान दिल्यानंतर जे त्याच्या लक्षात राहत नाही त्याला दान म्हणावा. हम्म, तुम्ही एखादी वस्तू दान दिली आणि ती तुमच्या मात्र लक्षात राहिली, तुम्ही चार चौघात त्याचा पुन्हा पुन्हा पाढा वाचला की मी हे इतकं दान दिलं, मी ते दान दिलं, तर त्या दानाला दान म्हणता येत नाही. ते तू केलेलं सहकार्य आहे, ती केलेली मदत आहे. ओके. पण धार्मिक दृष्टीने जर आपल्याला त्याच्याकडे बघायचं असेल तर ते जे दान आहे तर ते त्याचा कुठेही गवगवा करायला नको. निष्पाप भावनेने एवढी दिलं पाहिजे. एवढी त्याची गुप्तता आपण ठेवायला हवी. बरोबर. याच्याबद्दल एक थोडासा एक दृष्टांत सांगितला जातो. उत्तरेकडे एक सोळंकी नावाचा राजा होता. हम्म, तर एकदा काय झालं की त्या सोळंकी राजाच्या दरबारामध्ये गायन सेवा चालायची. तर एक कविभूषण नावाचे कवी होते. तर त्यांनी त्यांची सेवा एकदा त्यांच्या दरबारामध्ये सादर केली. तर ती सोळंकी राजा जो होता त्याला ती खूप आवडली, म्हणजे राजा खुश झाला त्या सेवेवरती. आणि मग राजाने काय केलं की माणिक, मोती, त्याच्यानंतर वेगळे वेगळे रत्न हम्म, असं त्या कविभूषणांना बिदागी म्हणून दिले आणि थोडक्यात दान म्हणून त्यांनी ते दिलं. बरोबर. पण राजा थोडासा अहंकारी होता. तर राजाने काय केलं, ते सगळं दान दिल्यानंतर, ती बिदागी वगैरे दिल्यानंतर त्या कविभूषणांना असं सांगितलं की मी एवढी जी बिदागी आता तुम्हाला दिली, मी हे जे एवढं सगळं दान तुम्हाला दिलं, तर या जगाच्या पाठीवर म्हणे माझ्या एवढं दान देणार तुम्हाला कोणीच भेटणार नाही. हम्म, कोणीही तुम्हाला एवढी मोठी बिदागी तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही. असा थोडासा अहंकारी होता. यांनी एकदा ऐकलं, त्यांनी दुर्लक्ष केलं राजाकडे. पण राजाने पुन्हा एकदा तेच वाक्य कविभूषणांना सांगितलं की माझ्या एवढी बिदागी कोणी देणार नाही, मी जेवढं दान दिलं तेवढं तुला कोणीच देणार नाही. पण मग कविभूषण थोडेसे त्याला सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो, स्वाभिमानी, तर कविभूषणांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलं राजाला की ठीक आहे, हे दान तुम्ही तुमच्याचकडे ठेवा. एवढी मोठी बिदागी दिलेली असताना सुद्धा त्याचा त्याग करणारा कविभूषण तुम्हाला भेटणार नाही. वा. तर म्हणजे दान देताना आपण ज्याला ते दान देतोय त्याला तुच्छ भावनेने बघू नये. खरंय. की हा कोणीतरी कमी आहे, हम्म, याला आपण जे काही देतोय तर बरोबर. हा कोणीतरी कमी आहे माझ्यापेक्षा, म्हणून मी माझ्या खिशातले 2 रुपये काढून याला देतोय, बरोबर. हा भाव ठेवायला सांगितलेला नाहीये. किंबहुना स्वामी विवेकानंदांनी एक वाक्य याच्याबद्दल सांगितलेलं आहे. स्वामीजी म्हणतात की एखादा गरीब जर तुमच्याकडे दान मागायला आला की परमेश्वरच तुमच्याकडे गरीबाच्या भूमिकामध्ये दान मागायला आलेला आहे, वा. असं आपण समजायला हवं. तुम्ही आम्ही दान देणारे कोणीच नाही, कोणीच आपल्याकडे हे भगवंताच्या कृपेशिवाय येऊच शकत नाही. खरंय. त्याच्यामुळे जो गरीब आपल्या समोर हात पुढे करून याचक येतो तर तो याचक देवाच्याच भूमिकेमध्ये आलेला आहे. अशा भूमिकेमधून त्याच्याकडे बघायला हवं, तुच्छ भावनेने बघू नये, बरोबर. असं स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे. पण म्हणजे या कालावधीमध्ये दानाचं महत्व हे शेवटी अनन्यसाधारण करता आहे. करविता तोच आहे. तोच आहे, बरोबर. त्याच्याशिवाय कोणीच नाहीये. भगवंत ईश्वर इच्छा बली असी, ईश्वराच्या इच्छेशिवाय काहीही झाडाचं पान सुद्धा आलू शकत नाही. खरंय. त्याच्यामुळे आपल्याला जे काही मिळालेलं आहे हे आपल्या पूर्वसुकृतामुळे मिळालं असेल, पण आपल्याला हे भगवंताच्या कृपेशिवाय मिळू शकत नाही. खरी गोष्ट आहे. ही कृतज्ञता आपल्यामध्ये असायला हवी. बरोबर आहे. दान देताना सुद्धा आपल्यामध्ये ही कृतज्ञता असायला हवी की मला भगवंताने भरभरून दिलेलं आहे. बरोबर आहे. तर भगवंताने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याच्यातला काही अंश मी माझ्या सोबती जो कोणी आहे, माझा सहकारीच येतो, त्याला मी आता त्याच्यातला थोडासा अंश देतोय. असं म्हणतात की हातातल्या सोन्याच्या कंकणाने श्रीमंती
दिसत नाही, तर त्या हाताने तुम्ही दान किती देताय खरं. त्याने तुमची श्रीमंती दिसते. खरं. हातात तुम्ही पुष्कळ सोनं नाणं घालाल, गळ्यात सोन्याच्या चेन घालाल, बरोबर आहे. पण त्यांनी तुमची श्रीमंती दिसत नाही, तर त्याच्याऐवजी तुम्ही दान किती करताय याला खूप महत्व आहे. बरोबर आहे. तर श्रीमंती ही दानावरून ओळखली जाते. आणि दानाचं सुद्धा का महत्व आहे हो? दान दान का बरं म्हणतात आपल्याकडे, दानाचंही का बरं महत्व आहे? तर त्याकरता सुद्धा आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की आपलं जे काही आपली जी काही मिळकत असते, संपूर्ण वर्षभराची आपली जी काही मिळकत असते, हं. तर त्या मिळकतीमधला दशांश हा दानावरती खर्च करायला हवा, धर्मावरती खर्च करायला हवा, खरं आहे. असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. बरोबर आहे. मग हे का सांगितलं? तर तो जो दशांश आहे, म्हणजे समजा 100% आपली जी काही कमाई आहे, त्या कमाईमधला 10वा हिस्सा हा दान करायला, धर्मावरती वगैरे असा खर्च करायला सांगितलेला आहे. मग ते कुठलेही करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, गोरगरिबांची मदत करा, असं बरोबर. काहीही करा. पण हे का सांगितलं? तर राहिलेले जे 90% आहेत आपल्याकडच्या धनामध्ये, त्याची शुद्धी होण्याकरता सांगितलेलं आहे. हं. ते जे धन असतं हे शुद्ध व्हावं, म्हणजे आपल्या घरात येणारी जी लक्ष्मी आहे ही चिरकाल आपल्याकडे स्थिर व्हावी. अच्छा. आपल्याकडची जी लक्ष्मी असते ही चंचल नसावी, आपल्याकडे येणारी जी लक्ष्मी ही स्थिर असावी. मग ती स्थिर राहण्याकरता त्याची शुद्धी होणे आवश्यक आहे. खरं आहे. मग ती शुद्धी कशी होऊ शकते? तर दान धर्माच्या माध्यमातून. म्हणून 0.5% भाग हा दान करायला सांगितला. आणि परत आता मी जे सांगितलं तसं की त्याच्यामध्ये वित्तशाठ्य करता येत नाही, म्हणजे असा डिंगोरा पिटायचा नाही की मी हे दान दिलं, मी असं केलं, मी तसं कर, मोठे मोठे बॅनर लावायचे नाही, मोठे मोठे फ्लेक्स लावायचे नाही, बरोबर आहे. त्याला दान म्हणता येत नाही. मग ती मदत आहे. खरं आहे. हा. म्हणजे तुम्ही हे जे सांगितलं, मला असं वाटतं दान असोत किंवा कुठलंही कर्म असो, हे निष्पाप भावनेनेच झालं पाहिजे. यामागे असा एक मीपणा नसावा की हे मी करतोय. हो. तर तुम्ही ही जी गोष्ट सांगितली मला खूप आवडली खरंच तुमची, की दानाचं महत्त्व तुम्ही आज खूप चांगल्या पद्धतीने लोकांना सांगितलं. आणि मला वाटतं की लोकांना कळेल की हो. फक्त अधिक मासच नाही, तर 12ही महिने लोकांनी याच भावनेने दान करावं असं बरोबर मला आहे. वाटतं. बरोबर आहे. अधिक मास म्हटला की एक थोडासा असा विषय येतो की जावयाचा महिना म्हटला हो. जातो, हो. की या महिन्यात लेकीला जावयाला घरी बोलवतात, जावयाची या महिन्यात थोडंसं व्यवस्थित सगळं करतात, त्या जावयाला दान धर्म करतात. अगदी बरोबर. तर हा जावयाची जी कॉन्सेप्ट आलेली आहे हो. ही धर्मशास्त्रात आहे की हा यामागे काय म्हणजे आहे. तयार केलेलं आहे? म्हणजे तसं बघायला गेलं तर हा लोकाचार आहे, हा. पण त्याचा सुद्धा मेळ आपल्याला या अधिक मासाशी घालता येतो. अच्छा. आपल्याकडे जावयाला आणि आपल्या लेकीला हम्म. लक्ष्मी नारायण स्वरूप मानलं जातं. बरोबर. आपले बरोबर. जावई जे असतात हे विष्णू स्वरूप म्हणजे नारायण स्वरूप आहेत, बरोबर. आणि आपली लेक जी असते ही लक्ष्मी स्वरूप आहे. हम्म. मग आता मी आता सांगितलं होतं तसं की हा विष्णूचा महिना आहे. बरोबर. मग विष्णूच्या महिन्यामध्ये आपला हक्काचा माणूस जो असतो तो म्हणजे आपला जावई. वा. म्हणून त्या जावयाची पूजा, त्या जावयाला दान द्यायला सांगितलं जातं, आणि जावयाला लक्ष्मी नारायण स्वरूप मानून हे दान करायचं आहे. बरोबर. पण मग अर्थातच जावयाची सुद्धा ही जबाबदारी आहे हा. की समोरचा जो कोणी आपली पूजा करतोय किंवा आपल्याला जे दान देतोय तो बरोबर. आपल्याला कुठल्या भावनेने बघतोय, बरोबर. तर त्याने सुद्धा विष्णू स्वरूप नारायण स्वरूप वागलं पाहिजे, बरोबर. म्हणजे राहिलं पाहिजे. जावयाने सांगावं हा. की मला सोन्याची त्यांनी अंगठी पाहिजे. तुलना नाही करू त्यांनी तुलना नाही करू की माझ्या मित्राला त्याच्या सासूरवाडीच्या लोकांनी हे दान दिलं, बरोबर आहे. तसं आता मला पण हे एवढं मिळायला हवं, अशी तुलना त्यांनी करू नये. खरंय. देणाऱ्याची भावना काय आहे या भावनेवरती ते सगळं अवलंबून आहे. याबद्दल सुद्धा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. हा. गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे. हम्म. एक बिंबसार नावाचा एक राजा होता. हम्म. गौतम बुद्धांच्या दर्शनाकरता म्हणून तो गेला. हम्म. तर तिथे गेला असताना त्यांनी असं आपल्याकडे पद्धत आहे की दर्शन घेताना रिक्त हस्ते घेऊ नये, म्हणजे रिकाम्या हातात दर्शन घेऊ नये. हम्म. तर काहीतरी आपलं समर्पण करावं, तिथे दक्षिणा ठेवावी, एखादं फळ ठेवावं, काहीतरी वस्तू ठेवावी, असं आपल्याकडे पद्धत आहे. तर बरोबर. त्या बिंबसार राजाने त्याची ऐपत, राजाच होता तो, त्याच्यामुळे त्याची ऐपत जशी होती त्याप्रमाणे त्यांनी रत्न, वेगळे वेगळे मोती वगैरे असं सगळं तिथे बुद्धांच्या दर्शनाकरता गेलेलं असताना तिथे ठेवलं त्यांच्या चरणापाशी. बरोबर. तर मग त्यानंतर तिथे अशी त्यांची पद्धत असेल आश्रमामध्ये की अमुक एक व्यक्तीने काही तिथे दान दिलं तर त्या व्यक्तीवरती त्या आश्रमाची कृतज्ञता, हम्म. आभार म्हणून हम्म. संध्याकाळच्या सत्रामध्ये तर त्या व्यक्तीचा तिथे नामघोष केला जायचा. हम्म. तर तो राजा होता. आता राजाला स्तुतिप्रिय असते,
बरोबर. तर त्यांनी असा विचार केला की आपण एवढं सगळं आता इथे यांच्या चरणावरती अर्पण केलेलं आहे, तर थोडं थांबू, संध्याकाळी जरा आपल्याविषयी 2 शब्द ऐकू या लोकांकडून आणि मग आपण इथून निघू. तर म्हणून तो राजा तिथे थांबला. तर मग तिथून नगरामधले काही लोक दर्शनाकरता म्हणून येत होते गौतम बुद्धांच्या. मग ते येत असताना प्रत्येकाची भावना असते, मग प्रत्येकाच्या भावनेनुसार जो तो काहीतरी तिथे आपल्या पदरातलं जे काही असेल ते एखादा वाटा तिथे चरणावरती अर्पण करत होता. तर त्या दर्शनार्थ्यांमध्ये एक स्त्री, एक महिला, एक वयस्कर आजीबाई दर्शनाकरता म्हणून येतात. तर त्या तिथे दर्शनाला आल्यानंतर त्या दर्शन वगैरे करतात आणि त्यांच्याजवळ असलेलं एक फळ असतं, सफरचंद असतं, तर त्या तिथे चरणावरती अर्पण करतात आणि दर्शन घेऊन निघून जातात. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा नाव घोषित करणार होते की अमुक एक व्यक्तीने हे इथे आज दान दिलं वगैरे असं, तर त्या राजाला आतुरता असते की आपलं नाव घेतलं जाईल. पण तसं न होता त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या आजींचं नाव घेतलं जातं. तर तो राजा सुद्धा थोडासा त्याला प्रश्न पडतो की आपण एवढं सगळं सगळ्यांमध्ये आपल्या एवढं कोणीच देऊ शकत नाही, या म्हातारीचं नाव का घेतलं, आजीचं नाव का घेतलं. तर मग तेव्हा तिथे सांगितलं जातं की सर्वस्व अर्पण करताना या आजीचं जे सर्वस्व आहे ते म्हणजे हे फळ आहे. गेले 2 दिवस ही म्हातारी, ही आजीबाई उपाशी आहे, तिने अन्नाचा कण खाल्लेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये असताना तिच्याजवळ जे फळ होतं ते फळ म्हणजे तिचं सर्वस्व होतं. मग तिने तिथे संकोच न करता आपल्या जवळ जे काही आहे ते अगदी समर्पण भावनेने चरणावरती अर्पण केलं. याला खरं दान म्हणायचं. बिंबसार राजाने दान दिलंच, पण ते दान देत असताना अंशात्मक दिलं, त्याच्याकडचा एक हिस्सा फक्त त्यांनी दान दिला. पण आजीने जे दान दिलं ते मात्र आपलं सर्वस्व होतं आणि ते सर्वस्व असताना सुद्धा तिने दान दिलं. तर दान कोण किती देतं याला महत्व नाहीये, दान देण्याला महत्व आहे, आपल्या भावनेला महत्व आहे. आपण अंतःकरणापासून एखादी वस्तू जर का दान दिली, आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की ते दान देताना आपला अहंकार त्या दानामध्ये जर का ठेवलेला नसेल तर त्या दानाचं खूप अनन्यसाधारण महत्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. बरोबर. अशा पद्धतीनेच दान प्रत्येक वेळेला दिलं गेलं पाहिजे. दानामधून 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे आपल्याला तर पुण्य लाभतंच, दान देणाऱ्याला पुण्य लाभतंच, पण जो गरजू असतो त्याला देखील त्या गोष्टीची मदत होत असते. बरोबर. त्याच्यामुळे नेहमी कुठल्या तरी कारणाचा म्हणजे कारण साधून आपण प्रत्येक वेळेला, एखाद्याचा वाढदिवस असेल, नाहीतर काही लग्न सोहळा वगैरे काही असेल, तर अशा कार्यांमध्ये जरूर दान करावं, फक्त त्याचा अहंकार ठेवू नये. बरोबर. दानावरून मला पण एक स्टोरी माहिती आहे छोटीशी, की जेव्हा भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाले की तुम्ही कर्णाला का एवढा दानवीर म्हणतात, की त्याच्यासारखा दानी व्यक्तीच नाहीये. तर ही गोष्ट साध्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने 2 डोंगर सोन्याचे केले. बरोबर. आणि अर्जुनाला सांगितलं की तू हा डोंगर दान कर, कर्णाला सांगितलं तू हा डोंगर. तर अर्जुन तो प्रत्येक डोंगर भरून भरून लोकांना देत होता दान, आणि कर्णाने सांगितलं की हा तुमचा डोंगर आहे, घेऊन टाका तुम्हाला काय घ्यायचं ते. म्हणजे हा फरक आहे. बरोबर आहे की मी म्हणून दान करू नका, नाही, की आपलं काहीच नाही असं म्हणून समर्पण भाव. हा, समर्पण भावनेने दान करा. वा. मला तुम्ही आता जे सांगितलं की अधिक महिन्यामध्ये व्रतवैकल्य, उपास तापास हे ते गोष्टी करावा, पण यासाठी योग्य मार्गदर्शक कसा शोधावा आणि आपण कसं काय कळावं? की तुम्ही आता बघितलं की खूप साऱ्या मार्केटमध्ये फ्रॉड होत आहेत, स्कॅम होत आहेत, लोकांची फसवणूक होते. मग ही गोष्ट श्रद्धा अंधश्रद्धा या 2 भावनेमध्ये डिवाइड होते. बरोबर. तर मग आपण योग्य मार्गदर्शक कसा निवडावा? आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा आपण आता विचार जर का केला, बरोबर, तर श्रद्धा ही नेहमी अंधच असते. कुठलीही श्रद्धा ही अंधच असते. फक्त ती श्रद्धा आपण ठेवत असताना आपल्याला, आपण कोणाचं ग्रहण करतोय, आपले गुरु कोण आहेत, ते आपल्याला काय सांगतायत, काय मार्गदर्शन करतायत, याला फार महत्व सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्या ग्रंथांमध्ये सुद्धा श्रुती स्मृती पुराणोक्त हा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकतो. याचा अर्थ काय? तर मी माझ्या मनाने काही सांगायची आवश्यकताच नाहीये. आपल्याला जे काही आलेलं आहे हे पूर्वापार आलेलं आहे, आणि पूर्वापार आपल्याला जे काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे बरोबर, तेच आपण सगळ्यांनी अवलोकन करायला हवं, आणि ते मात्र श्रद्धेने करायला हवं.
म्हणजे अमुक एका ग्रंथामध्ये जर काही सांगितलेलं असेल तर त्याच्यावरती नितांत श्रद्धा ठेवून त्याचं सगळ्याचं ग्रहण अवलोकन हे आपण करायला हवं. भोंदूगिरी जिथे चालते तिथे आपण कुठे पाऊल सुद्धा ठेवायला नको. जिथे भोंदूगिरी आहे तिथे आपल्याला लक्षात येतं तर त्या भोंदूगिरीच्या ठिकाणी आपण पाऊल सुद्धा ठेवायला नको. जे कोणी आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते मार्गदर्शक जे असतात ते शास्त्राच्या आधारावरती मार्गदर्शन करतायत की नाही हे फक्त एकदा आपण तपासून घ्यायला हवं. म्हणजे तुम्ही अंधभावनेने कोणाच्याही मागे जा, कुठल्याही साधूंच्या मागे जा, सद्गुरूंच्या मागे जा, अंधभावनेने कोणाच्याही मागे जा. फक्त ते जात असताना वाटेमध्ये एकदा फक्त डोळे उघडून बघा की आपण कोणाच्या मागे जातो आहोत. मग ती व्यक्ती जर का ज्ञानेश्वरांसारखी असेल तर अवश्य जा. ती व्यक्ती जर का शंकराचार्यांसारखी असेल तर अवश्य जा. ती व्यक्ती तुकाराम महाराजांसारखी असेल अवश्य जा. किंवा अगदी ती व्यक्ती जर शंकर महाराजांसारखी असेल अवश्य त्यांच्या मागे जा. फक्त ती व्यक्ती जी कोणी असेल ती कोण आहे हे एकदा आपण तपासायचं आणि त्या व्यक्तीच्या मागे ती व्यक्ती म्हणेल त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सगळं पूर्ण आचरण ठेवायला हरकत नसते. कारण याच्यात कसं आहे, आपले जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ आणि त्या ग्रंथांची रचना ही विधी निषेधांवरती अवलंबून आहे. आणि आता आपण व्यवहारामध्ये जे सगळं बघतो, आपला व्यवहार कशावरती चालतो, आपलं हे संपूर्ण जे आपला जो देश आहे हा कशावरती चालतो, व्यवहार कशावरती चालतात सगळे, तर संविधानावरती चालतात. तर संविधान जे लिहिलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती जर आपला देश चालतो आहे आणि त्या संविधानामुळे आपल्याला सगळ्यांना या देशवासियांना सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत, तर ही सेम कन्सेप्ट आपल्याकडे धर्मग्रंथांमध्ये केलेली बघायला मिळते. धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय तर विधिनिषेध सांगितलेले आहेत. म्हणजे अमुक एक व्रताचं पालन करा, हे केल्यानंतर तुम्हाला याचं फळ मिळेल. अमुक एका गोष्टीचं आचरण तुम्ही करू नका, ते केलं तर मात्र तुम्हाला दोष लागेल, ते केलं तर तुम्हाला त्याचा दोष लागेल. आणि मग संविधान काय सांगतं आपल्याला, संविधान हेच सांगतं आपल्याला की अमुक एका नियमाचं उल्लंघन करू नका. अमुक एखाद्या नियमाचं उल्लंघन तुम्ही जर का केलं तर तुम्हाला दंड बसेल, तुम्हाला दंड भरावा लागेल. मग आपले धर्मग्रंथ आणि संविधान या सगळ्याची रचना एक सारख्या पातळीवरती आहे. जसं आपल्या धर्मग्रंथांमध्ये विधिनिषेध सांगितलेले आहेत तसंच संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिनिषेधच सांगितलेले आहेत. फक्त कलम दिलेले आहेत, त्याची वाक्य रचना त्यांनी बदललेली आहे. पण मुख्य रचना मात्र एकसारखी आहे. म्हणून आपल्याकडे काय सांगितलं जातं की धर्मगुरू करत असताना मार्गदर्शक जे आपल्या आयुष्यामध्ये असतात ते जे असतात त्यांचं ग्रहण करत असताना उपदेशात्मक जे काही असेल त्यांनी सांगितलेलं त्याचा स्वीकार करावा, त्याचं ग्रहण करावं. याने आपली हानी होत नाही, याने आपलं नुकसान होत नाही आणि कुठल्याही भोंदूगिरीच्या नादी आपण लागू शकत नाही. उपदेशात्मक जे काही असतं त्याचं श्रवण करावं. आपल्याकडे शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलेलं आहे, ब्रह्मसूत्राची रचना केलेली आहे. त्या ब्रह्मसूत्रावरती वाचस्पती मिश्रा म्हणून होते, तर त्यांनी एक त्यांचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला, म्हणजे त्यांनी त्यांची टीका लिहिली. जसं गीतेची टीका ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे गीतेचं सखोल ज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. बरोबर. तसंच शंकराचार्यांनी लिहिलेलं जे शंकर भाष्य आहे, ब्रह्मसूत्र जी आहेत, तर त्याच्यावरती वाचस्पती मिश्रांनी टीका लिहिलेली आहे. त्याचं थोडंसं पूर्वपीठिका पण मी सांगतो त्याच्याबद्दल. त्या टीकेचं नाव आहे भामती. तसं झालं असं की वाचस्पती मिश्रा त्या ग्रंथाची रचना करत होते, संपूर्ण त्या ग्रंथावरती त्यांचा अभ्यास चालू होता. आणि हा अभ्यास करत असताना त्यांना भान नव्हतं आपण कोण आहोत, आपण कुठे राहतो, आपलं पालन पोषण कसं होतं आहे, त्यांना त्याच्याबद्दल कुठलंही ज्ञान नव्हतं. ते पूर्ण त्या ग्रंथामध्येच अडकलेले होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कुठले गुण असावेत तर त्याच्यातला हा एक गुण आहे की काही काम करत असताना किती डेडिकेटेडपणे ते काम करावं. तर त्याचं हे एक उदाहरण आहे की ते त्या ग्रंथावरती अभ्यास करत असताना त्यांना याचं भान नव्हतं की आपण कोण आहोत, आपण कुठे राहतो, आपल्याला आपलं पालन पोषण कसं होतं आहे. सगळा ग्रंथ त्यांचा लिखाण झाल्यानंतर त्यांना अचानक जाग येते. त्यांना समजतं की आपण व्यवहारात वावरतो आहोत, आपण सुद्धा एक मनुष्य आहोत, आपण सुद्धा सजीव आहोत, आपलं सुद्धा काहीतरी जीवन चालू आहे ह्याचं त्यांना भान येतं.
आणि तेव्हा त्यांची पत्नी तिथे पाणी वगैरे घेऊन असं जवळ येते त्यांच्या, तर ते त्यांच्या पत्नीलाच प्रश्न विचारतात की तू कोण. तेव्हा त्यांची पत्नी त्यांना हे सगळं उलगडवून सांगते की इतके वर्ष झाले तुम्ही त्या ग्रंथाच्या लिखाणामध्ये अडकलेले होतात, तर तुम्हाला कुठल्याही प्रकाराचं भान नव्हतं, पण तुमची सेवा शुश्रूषा करणारी ती मीच तुम्हाला सगळं पुरवतीये, मीच तुम्हाला तुमचं जेवण खाणं हे सगळं मी बघतीये, आणि मी तुमची पत्नी आहे. तर हे अतिशय भावनिक होतात. वाचस्पती मिश्रा जे होतात ते भावनिक होतात, आणि ते अगदी म्हणजे उदार अंतःकरणाने त्या स्त्रीला विचारतात की तुझं नाव काय. तेव्हा ती स्त्री त्यांना सांगते माझं नाव भामती. मग त्या नावावरूनच त्यांनी त्यांच्या ग्रंथालाच नाव लिहिलं भामती. या भामती ग्रंथाचा विषय तुम्हाला सांगण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये हा उपदेश आलेला आहे की कथानकाचे 4 प्रकार त्यांनी सांगितले. कथानक जे असतं म्हणजे सांगितलं जे जातं त्याचे 4 प्रकार भामतीकारांनी सांगितलेले आहेत. त्याच्यातले 4 प्रकारांमध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे आज्ञा, दुसरा प्रकार आहे अनुज्ञा, तिसरा प्रकार आहे अभ्यर्थना, आणि चौथा प्रकार आहे उपदेश. असे हे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आता आज्ञा म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना ते आज्ञा शब्द ऐकल्यानंतर लगेच कळतात की आज्ञा म्हणजे ऑर्डर सोडणे, की अमुक एक काम तू कर. अनुज्ञा म्हणजे काय, तर अनुज्ञा याचा अर्थ एखादं काम एखादी व्यक्ती जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीला ते काम करण्याकरता प्रोत्साहन देणे, याला म्हणायचं अनुज्ञा. अभ्यर्थना म्हणजे काय, आता अभ्यर्थना म्हणजे की एखादी आपल्यापेक्षा मोठी असलेली व्यक्ती आहे, म्हणजे वयाने मोठी असेल, ज्ञानाने मोठी असेल, पण त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. मग ते सांगत असताना आपण थोडंसं केअरफुली सांगतो, थोडंसं रिस्पेक्टफुली सांगतो. एखादी व्यक्ती जर का आपल्यापेक्षा मोठी असेल तर आपण असं पटकन चल उठ बस असं सांगत नाही, तर ते आपण सांगण्याचं पद्धतच ती वेगळी असते. त्याची उदाहरणं मी देतो तुम्हाला. आणि चौथा प्रकार सांगितलेला तो म्हणजे उपदेश. उपदेश म्हणजे आज्ञा म्हणजे पण त्याच्यामध्ये ऑर्डरच सोडणे, आणि उपदेशामध्ये पण ऑर्डरच सोडणे. पण उपदेशामध्ये आणि आज्ञेमध्ये एक छोटासा फरक आहे की उपदेशामध्ये कल्याणाची अपेक्षा आहे, आज्ञेमध्ये कल्याणाची अपेक्षा नाहीये, उपदेशामध्ये कल्याणाची अपेक्षा. थोडं पोलाइट आहे तो. हा, तर हे जे 4 प्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत, भामतीकारांनी ग्रंथात सांगितलेले आहेत. तर आज्ञा म्हणजे काय, तर एखाद्याला ऑर्डर सोडणे. दुसरं सांगितलं अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय, तर दुसऱ्याला प्रोत्साहन देणे. समजा एक व्यक्ती वारीला चाललेली आहे, अनेक वर्षांपासून ती व्यक्ती वारी करते. मग आता एखादी नवीन व्यक्ती या वर्षीपासून वारी करायला सुरुवात करते, तर त्या जुन्या व्यक्तीने नवीन व्यक्तीला प्रोत्साहन दिलं की अरे वा छान आहे, तू वारी करतोयस, दरवर्षी करत जा, मी अनेक वर्ष झाले वारी करतोय, तू पण आता इथून पुढे कायम वारी करत जा, हे दिलं प्रोत्साहन, याला म्हणायचं अनुज्ञा. अभ्यर्थना म्हणजे काय, तर अभ्यर्थना म्हणजे त्या भामतीकारांनीच त्यांच्या ग्रंथात याचं उदाहरण दिलेलं आहे की आपल्याकडे पाठशाळेमध्ये शिकण्याची पद्धत होती पूर्वी. तर मग आता पाठशाळेमध्ये शिकत असताना म्हणजे पाठ घेण्याची वेळ समजा झाली, समजा आता 10 वाजता पाठ घेण्याची वेळ आहे, तर पाठ घेण्याची वेळ झाल्यानंतर सुद्धा जर का आपले गुरु पाठ देण्याकरता आले नाही, शिकवण्याकरता म्हणून तिथे आले नाही, तर विद्यार्थ्यांनी हात जोडून त्यांच्या समोर उभं राहायचं आणि हात जोडून त्यांना सांगायचं की गुरुजी 10 वाजलेले, पाठ सुरू करायचा का आपण. याला म्हणायचं अभ्यर्थना, म्हणजे आदरपूर्वक, आदर भाव त्या वाक्यामध्ये सुद्धा दिसला पाहिजे, ही झाली अभ्यर्थना. आणि उपदेश म्हणजे कल्याण. उपदेश देत असताना तिथे कल्याणाची अपेक्षा आहे. तर आपल्याला आपल्या समस्त ग्रंथकारांनी, ऋषीमुनींनी उपदेशात्मक जे असेल त्याचं ग्रहण करायला सांगितलेलं आहे आणि त्याचं आचरण करायला सांगितलेलं आहे. फक्त मी सुरुवातीला म्हटल्यानुसार ते उपदेश देणारी व्यक्ती कोण आहे हे पहिले तपासायला पण सांगितलेलं आहे. खरंय, ती व्यक्ती ज्ञानेश्वरांसारखी असावी, ती व्यक्ती एखाद्या ऋषितुल्य व्यक्तीसारखी असावी, जेणेकरून आपलं कुठलंही नुकसान होणार नाही, आपल्या परिवाराचं नुकसान होणार नाही, अशी ती व्यक्ती असावी. तर हा मुख्य हेतू याच्यामध्ये आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपण स्वतः पण, तुम्ही जसं सांगितलं की योग्य व्यक्ती निवडण्यासाठी तुम्हालाही ते शास्त्रांचं ज्ञान असायला, बेसिक नॉलेज तरी तुम्हाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा व्यक्ती आपल्याला मार्गदर्शनाला योग्य आहे उपयोगी आहे की नाही. अगदी बरोबर. बरोबर. एक मला तुम्हाला अजून एक विचारायचं होतं की हा जो अधिक मास आहे, अधिक मासाला खूप ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणतात. तर हा पुरुषोत्तम मास ही काय कॉन्सेप्ट आहे? याची नावं वेगळी आहेत. अच्छा.
हा विष्णूचा महिना आहे. ओके. याची एक आख्यायिका पण विष्णू पुराणामध्ये सांगितली जाते. प्रत्येक मासाच्या देवता आहेत. आपल्याकडे चैत्र महिन्यापासून ते फाल्गुनापर्यंत बरोबर. असे 12 महिने जे आहेत, तर प्रत्येक महिन्याच्या देवता आहेत. तर काही पुराणांमध्ये त्या प्रत्येक महिन्याची जी देवता आहे तर त्याला सूर्याची नावं दिलेली आहेत. अच्छा. काही ग्रंथांमध्ये ही विष्णूची नावं दिलेली आहेत. म्हणजे केशव, नारायण, विष्णू वगैरे अशी विष्णूची नावं दिलेली आहेत. मग हा जो पुरुषोत्तम मास होता, म्हणजेच हा जो अधिक मास होता, एकदा काय झालं की या मासाला मलमास म्हणून पण म्हणतात. अच्छा. हा, पण मग मलमास हे नाव ऐकायला पण थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. मग ही जी अधिष्ठात्री देवता होती त्या महिन्याची, जसं बाकीच्या महिन्यांना देवता आहे तसं याही महिन्याला देवता आहे. ती अधिष्ठात्री देवता एकदा भगवान विष्णूंकडे गेली आणि भगवान विष्णूंना त्यांनी प्रार्थना केली की जसं प्रत्येक महिन्याला देवतेला नाव आहे, प्रत्येक महिन्याची ती देवता आहे, तसं अधिक महिन्याची सुद्धा मी देवता आहे पण मला नाव नाहीये. म्हणून भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्या अधिक महिन्याला आपलं स्वतःचं नाव दिलं आणि म्हणूनच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणण्याची सुद्धा पद्धत सुरू झाली. या अधिक महिन्याची नावं वेगळी वेगळी आहेत. काही ठिकाणी याला अधिक मासच म्हणतात, काही ठिकाणी मलमास म्हणतात, काही ठिकाणी आत्ता आपला विषय झाला तसं पुरुषोत्तम मास म्हणतात. पण वाजसनेयी संहितेनुसार याला आणखीन 2 नावं बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये एक नाव जे सांगितलेलं आहे ते अंहसस्पती, थोडंसं वेगळं वाटतं ऐकायला, अंहसस्पती, आणि दुसरं एक नाव सांगितलंय ते म्हणजे मलिम्लुच. अशी ही 2 नावं वाजसनेय संहितेमध्ये बघायला मिळतात. पण नावं वेगवेगळी असली म्हणून मासाच्या फलामध्ये फरक पडत नाही. जसं आपण सत्यनारायणाची कथा ऐकतो, तर सत्यनारायणाच्या कथेमध्ये पहिल्या अध्यायामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की या देवाला कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात, पण देवता ती एकच आहे. देवता एकच. तसं या अधिक मासाचं जे काही महात्म्य आहे ते सुद्धा त्याचं नाव बदलल्यामुळे महात्म्य बदलत नाही. अधिक मासाचं जे महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे ते कुठल्याही नावाने त्या मासाला ओळखलं तर सुद्धा महात्म्य हे तसंच राहतं. वा. तुम्ही मला वाटतं दादा ह्या ज्या गोष्टी आज सांगितल्या आहे ना की अधिक मास बद्दल मलाही खूप गोष्टी नव्याने कळल्या आणि आमच्या प्रेक्षकांना पण या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या अधिक मासाबद्दल, अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात काय करावं, कुठल्या दानाला महत्व आहे काय, ह्या सर्व गोष्टी मला वाटतं की लोक आता जो येणारा अधिक मास आहे त्यात या सर्व गोष्टी फॉलो करतीलच. आणि दादा तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये, आम्हाला हे सगळं तुमचं जे नॉलेज आहे हे तुम्ही शेअर केलं त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद करतो आणि तुम्ही पुन्हा पुन्हा यावं आमच्याकडे मी अशी पण अपेक्षा करतो. तुमच्या संस्थेचे आभार व्यक्त करतो की तुमच्या वतीने मला आज प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं आणि एक जी काही या विषयातली माहिती आहे ती मला लोकांपर्यंत पोहोचवता आली, तर मी देखील आपल्या या संस्थेचे आभार मानतो. ओके दादा, धन्यवाद. आपण पुन्हा भेटू ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.